पेट्रोल भरायला पैसे नाही म्हणून आपण डायरेक्ट सीट बसवायला चालू केली. हा, कैसा लगा आपला आयडिया? खिशात नाही नाना आणि म्हणे मीच मोठा शहाणा. नमस्कार मित्रांनो, लोकल पकडून ठाणे स्टेशनला आलो आणि प्रगती एक्सप्रेसने थेट दुर्गतीच्या दिशेने निघालो, म्हणजे आपल्या पुण्याच्या दलिंदर मित्रांकडे. स्टेशनला पोहोचलो आणि पाटील म्हणे बस गाडीत. म्हटलं मला घ्यायला 4 व्हीलर? म्हणे ही नाही रे, मागची. पाहिलं तर लॉर्ड स्प्लेंडरवर दिनेभाऊ बसले. अबे साले. मग काय, एकाच गाडीवर तिघांनी तंगड्या टाकल्या आणि बर्गर खायला आलो. पण पाहिलं तर बाबो गर्दी, इतनी जनता में आपण कोणी जमता. दिनेभाऊ म्हणे चल तुला काहीतरी स्पेशल खाऊ घालतो. अरे आज होऊ दे खर्च. मी म्हटलं अभी मजा आएगा ना भिड़ो. यांनी आणलंय मला एकदम स्पेशल ठिकाणी. कुठे तर त्यांच्या मेसला स्पेशल चपाती भाजी खायला. चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. सकाळी उठून आधी गाडीची टाकी फुल केली आणि भरूनात बोंबला दिंडाला तुमचा भाऊ झाला रेडी. रस्त्याला गाडी लागली आणि डायरेक्ट थेऊरच्या चिंतामणीला येऊन थांबली. मंदिरात गेलो आणि लाईनीत जाऊन थांबलो. बापा म्हणे एवढ्या वेळ लाईनीत थांबला, माग तुला काय मागायचंय? म्हटलं एक वेल सेटल बिझनेस आणि प्रायव्हेट जेट. बापा म्हणे तू जातोय का खातोय? म्हटलं पळा भाऊ. तितक्यात अचानक आम्हाला आठवण आली की आम्हाला एक पोट पण आहे आणि त्याला भरायला काहीतरी खावं लागतं. हॉटेलला येऊन ऑर्डर दिली आणि जितकी गाडीची टाकी फुल होती त्याच्या डबल आमची झाली. जेवण तर करून घेतलं पण जायचं कुठे सुचत नव्हतं. तेवढ्यात आम्ही ठरवलं जिधर रस्ता लेके जाएगा उधर जाने का. पुढे जाऊन रस्त्यात आम्हाला अथर्व भेटला. म्हणे दादा मला पुढे पर्यंत सोडता का? म्हटलं तुला डायरेक्ट घरापर्यंत सोडतो, बस तू पटकन. एवढ्या उन्हामध्ये अथर्व रोज 3 किलोमीटर पायी शाळेत जातो. बघा रे, आपल्याला बाजूच्या टपरीवर चहा प्यायला जाताना पण गाडी लागते. अथर्वला सुखरूप सोडलं आणि रस्ता आम्हाला घेऊन आलाय कुठे तर जेजुरीचा खंडेराया गराया येतो भक्ताला ताराया ताराया. जेजुरीला आल्यावर नवीन लग्न झालेली मंडळी आपल्या बायकोला घेऊन गड चढत होते. तेवढ्यात पाटील म्हणे मला पण. म्हटलं चल मी उचलून नेतो तुला. वरती गडावर आलो आणि परत दर्शनाच्या लाईनीत लागलो. मला तर वाटतं ना आपलं अर्ध आयुष्य लाईनीतच जाणार आहे. देवाला भंडारा व्हायला आणि येडकोटच्या घोषणा देत बाहेर आलो. पुण्याकडे परत येतच होतो तेवढ्यात पोटात ना आवाज यायला लागला. म्हणे मेरा भी कुछ विचार करो. म्हणतं क्यों नाही, लावरे गाडी साईडला. हॉटेलला थांबलो आणि एक मूग भजी मागून घेतली. चला आता आम्ही थोडंसं पेटपूजा करून घेतो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.